पहलगाम हल्ला हा गृहमंत्र्यांचं अपयश मानलं जात आहे. 100%. दुसरीकडे जय शहा यांचं जय शहा हे क्रिकेट मी वारंवार सांगतोय, भारत पाक क्रिकेट सामन्यामध्ये सगळ्यात मोठा जुगार, गॅम्बलिंग, आर्थिक उलाढाल होते आणि म्हणून हे क्रिकेट सामने खेळवले जातात आणि याची सगळी सूत्र गुजरात मधून हालतात. त्या गॅम्बलिंगची, या गॅम्बलिंगची, या जुगाराची ऑनलाईन क्रिकेट, विशेषतः भारत पाकिस्तान हे कोण आहेत? हे सगळे ऑनलाईन गॅम्बलिंग राजस्थान आणि गुजरात मधून चालवले जातात आणि त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रमुख लोक हे सहभागी आहेत. आर्थिक उलाढाल, पण त्या आर्थिक उलाढालीमध्ये 26 आमच्या महिलांचा सिंदूर उजाळला गेला, पुसला गेला, ते विसरून गेले. फक्त राजकारणासाठी हौतात्म्य, भारत पाकिस्तान, पुलवामा, पहलगाव, उरी आणि इतर वेळी व्यापार. शिवसेना 14 तारखेला आपली भूमिका रस्त्यावर दिला. उद्धव ठाकरेंनी स्पष्ट सांगितलं, देशाला हे मान्य नाही आणि हिंदुत्वाला हे मान्य. 4 दिवस बाकी निवेदन वगैरे देणार आहात? कशाला? मी तुमच्या माध्यमातून सांगतो. मी आज ट्विट केलंय, त्यांना टॅग केलंय. निवेदन कशा करतात? त्यांना कळत नाही जनतेच्या भावना काय. जागतिक स्पर्धा असतील, आशिया कप असेल, चॅम्पियन्स ट्रॉफी असेल, वर्ल्ड कप असेल, त्यात भारत पाकिस्तान सामना खेळावर जाऊ शकतो. ते काही सांगतील, देशाला मान्य नाही. जे खेळतायत त्यांच्या देशामध्ये 26 लोकांचं अशा प्रकारचं निर्घुण मरण त्याने पाहिलं नाही किंवा सिंधू उजाडलेला नाही. जे इतर देश खेळतायत, न्यूझीलंड असतील, ऑस्ट्रेलिया असतील, श्रीलंका असेल, अफगाणिस्तान असतील, UAE असतील, आमचा देश दहशतवादाशी पाकिस्तान बरोबरचा सामना करतो. आमचा देश रोज रक्त सांडतो, बलिदान देतोय. तरी जर नरेंद्र मोदी म्हणत असतील हा जागतिक विषय आहे, मग हा जागतिक विषय इतर वेळी नव्हता का? जेव्हा तुम्ही विरोधी पक्षात होता तेव्हा तुम्ही विरोध केला होता. त्याचं परत काल एक महत्वपूर्ण बैठक झाली, ती पूर्णतः राजकीय होती. कारण तुम्ही देखील होता, कोण होतं? ठाकरे बंधू होते, त्यामुळे पूर्णतः राजकीय. कसं का असेल? 2 ठाकरे बंधू आमचे प्रमुख, म्हणजे उद्धवचे राज्य एकत्र असतील म्हणून ते राजकीय कसं काय म्हणतात? बंधू आहेत ना, बंधू आहेत. आणि मी मित्र आहे. बैठक झाल्यानंतर आज मनसेनं पदाधिकाऱ्यांची बैठक केली. आज शिवसेनेची पण आहे. बघा, पदाधिकाऱ्यांची बैठक ही सतत चालणारी प्रक्रिया आहे राजकारणामध्ये. तुम्ही राजकारण म्हणताय ना, मग ही सतत चालणारी प्रक्रिया. निवडणूक आलेल्या आहेत महानगरपालिकेच्या, जिल्हा परिषदेच्या, बैठका घ्याव्या का? थँक्यू. याच्यावरती मी नक्की बोलेन. आज आमच्यासाठी रविवारचं जे आंदोलन आहे भारत पाक क्रिकेट सामन्याविरुद्धच, तो आमच्यासाठी देशासाठी महत्वाचा विषय आहे. राजकारणावरती कधी चर्चा करता येईल उद्याही करेन. एक शेवटचा प्रश्न काही वृत्तपत्रामध्ये असं आलंय की मनसेने अर्ध्याच्या जवळपास जागा. बघा, वृत्तपत्रात आपण नेपाळ मधल्या वृत्तपत्रकारांना का मारलंय आपण ते पाहिलं असेल. खोट्या बातम्या देत. नेपाळच्या मीडियावर झालेल्या हल्ल्याचा अभ्यास आपल्याकडल्या लोकांनी आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.